सेम असतील तर त्याला आपण काय म्हणतो आयसोस्केलर्स. मग ए इक्वल टू अँगल बी म्हणजे कोण झाला आयसोस्केलर्स ट्रायंगल आणि अँगल सी इक्वल टू π/2 म्हणजे कोण झाला राईट अँगल. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज याच्यानुसार काय आला राईट अँगल ट्रायंगल और काय आला बघा ए इक्वल टू बी म्हणजे काय आयसोस्केलर्स ट्रायंगल हेन्स प्रूव्ड. कळलं सगळ्यांना. अतिशय महत्त्वाचं एक्झाम्पल आहे 3 मार्क्सला विचारलं जातं. तर त्या ठिकाणी काय चूक होते हे पण मी तुम्हाला सांगितलं आणि आत्ता आपण ते करेक्ट करून पण घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या ठिकाणी ही साईड इकडे घ्यायची नाही तर दोन्ही साईडला 2 ने मल्टिप्लाय करायचं sin 2